नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुकी इकडे विचार करत असते की आज सार्थक आणि कल्याणीताई भेटणार आहे. कल्याणीताईने आतापर्यंत माझ्यासाठी जे काही केले ते चांगलेच केले, पण आज जे काही होईल ते सुद्धा सर्व काही चांगलेच होईल. आणि तेवढ्या तेथे सुद्धा इतकी घाबरलेली असते आणि तेथे येते सुखदा. तर सुकी विचारते की अगं मावशी, काय झाले, तू इतकी घाबरलेली का दिसतेस? सुधा म्हणते की अगं सुखदा, मला सार्थकची खूप काळजी वाटते, खूप भीती वाटते. सुकी म्हणते की अगं कसली, बस मावशी खाली बस. आणि काय ग, कसली भीती वाटते असे विचारते. सुधा म्हणते की सुखदा, अगं मला तेच कळत नाही, खूप अस्वस्थ असे वाटते. आज तर मी त्याचे राशी भविष्य सुद्धा पाहिले आणि ते काही बरं नाही. सुकी म्हणते की अगं मावशी, राशी भविष्य सुद्धा करेक्ट असते असे तर नाही ना, आणि तू त्याच्यावरून काय इतकी अस्वस्थ होतेस? काही होणार नाही, तू शांत हो. तेव्हा सुधा विचारते की अगं पण सार्थक कुठे गेला? तेव्हा सुकी म्हणते की आता तो ऑफिसला गेलेला आहे, एक महत्वाची अर्जंट मीटिंग आहे, त्यानंतर तो कल्याणीताईला भेटणार आहे. ऍक्च्युली ही भेट मीच घडून आणलेली आहे. सार्थक थोडा अस्वस्थ वाटत होता, मग कल्याणीताईला भेटून जर त्याला बरेसे वाटेल. तेव्हा सुधा म्हणते की अगं पण मला असे सारखे का वाटते, आज काहीतरी असे चुकीचे घडणार आहे म्हणून. तेव्हा सुकी म्हणते की मावशी, असे काही चुकीचे नाही घडणार, तू असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. अगं सार्थक कल्याणीताईला भेटतो आणि ही कल्याणीताई तीच आहे की जिने मम्मा आणि डॅडांना माझ्या आणि सार्थकच्या लग्नासाठी कन्व्हिन्स केले होते. सुधा म्हणते की तरी पण. तर सुकी म्हणते की अगं मावशी, पण बिन काहीच नाही, तू कल्याणीताईला नाही ओळखत, ती या जगातील सर्वात समजूतदार व्यक्ती आहे. ती सार्थकला भेटून त्याच्याशी बोलून त्याच्या मनातील जाणून घेईन, मला पूर्णपणे खात्री आहे ती नक्की आपल्या सार्थकला समजावून सांगेन. तेव्हा सुधा म्हणते की हो, तसे जर झाले तर अगदी चांगलेच होईल, पण मला सारखे सारखे असे का वाटते की नक्की आज काहीतरी असे अघटित घडणार आहे म्हणून. त्यानंतर इकडे आनंदी ही कॅफेमध्ये सार्थक येण्याची वाटच पाहत असते आणि सार्थक येतो, गाडी लॉक करतो आणि आज या कल्याणीला मी भेटणार आहे, पण का कुणास ठाऊक, तिच्यात नक्की काहीतरी आहे वेगळे असे, कारण लग्नातील आमचा हा अडथळा नक्की ती दूर करेन, पण असो भेटल्यावर कळेनच. तेव्हा सार्थक हा मागून येतो आणि आनंदीला हाय करतो. कल्याणी, तुम्हीच आहात का सुखदाची मैत्रीण, असे जेव्हा म्हणतो तेव्हा आनंदी आपल्या काळजावर दगड ठेवते आणि वळून ती सार्थकला तोंड दाखवते. तर सार्थकच्या पायाखालची जमीनच हादरते. एकटक तो आपल्या आनंदीला बघत असतो. सार्थकला आनंद सुद्धा झालेला असतो आणि तो आनंदीच्या जवळ येतो. आनंदी आनंदी असे करत असतो, परंतु आनंदी मात्र काही बोलत नाही. सार्थकला राग सुद्धा येतो. 6 वर्ष एकदा तरी माझी आठवण नाही आली का असे विचारतो. तेव्हा आनंदी लगेच म्हणते की हॅलो मिस्टर राजाध्यक्ष, मी सुखदाची मैत्रीण कल्याणी, आणि आपला हात पुढे करते. तर सार्थक म्हणतो की कल्याणी, तर आनंदी म्हणते की हो मीच कल्याणी. तेव्हा आनंदी आपला हात मागे घेते. तर सार्थक तिला विचारतो की हा सर्व काय प्रकार आहे आनंदी? तेव्हा आनंदी म्हणते, आता तुमच्या समोर जे काही दिसते ते सत्य आहे मिस्टर राजाध्यक्ष. आता आनंदीचं आणि तिच्या कोणत्याही नात्याचं ओझं कल्याणीच्या खांद्यावर नाही, आणि आता तुमच्या समोर जी उभी आहे ती कल्याणी आहे, सुखदाची मैत्रीण, जिला भेटायला तुम्ही इथे आला होता. सार्थकला नेमकं काय बोलू आणि काय नाही हे समजत नाही. तो म्हणतो की आनंदी, तुम्ही हे काय बोलतात? काय हो, तुम्ही माझी चेष्टा करता की काय? 6 वर्षापासून मी तुमची वाट बघतोय, वेड्यासारखे तुमचा शोध घेतोय, प्लीज तुम्ही थांबा, मला खरंच खूप त्रास होतो. तेव्हा आनंदी मुद्दा म्हणते की मिस्टर राजाध्यक्ष, तुम्ही वाट बघत होता, पण मी मात्र तुम्हाला तसे करण्यासाठी सांगितले नव्हते. तेव्हा सार्थक म्हणतो की काय सांगितले नव्हते असे सांगावे लागते का? अहो आनंदी, आपले एकमेकांवर प्रेम आहे आणि मी आयुष्यभर तुमची वाट बघत राहील, आणि तुम्ही म्हणतात की सांगितले नव्हते. तुमची वाट पाहण्यासाठी मला माझ्या मनाने सांगितले होते आणि मी माझ्या मनाचेच ऐकले होते. प्रत्येक जण मला सांगत होता आनंदीला विसरून जा, वाट बघू नको, पण मी माझ्या मनाचे ऐकले. पण तुम्ही कुणाचे ऐकून हे असे वागतात ते मला माहिती नाही. मला असा त्रास देऊन तुम्हाला आनंद मिळतो का? तर आनंदीला मनातून तर वाईट वाटतच असते. सार्थकची ती अवस्था तिला सुद्धा पगवत नाही, परंतु ती मनावर आपल्या खूप धीर देते आणि म्हणते, मिस्टर राजाध्यक्ष, मी माझे सर्व बंधही जाणीवपूर्वक तोडले, त्यामुळे मला आता कुठल्याही गोष्टीचा आनंद वाटत सुद्धा नाही आणि दुःख पण वाटत नाही, आणि मला सुद्धा असेच वाटतं की तुम्ही सुद्धा या गोष्टीकडे याच नजरेने पाहावे.
तुम्ही तुमचे आयुष्य सुखात काढावे। सार्थक आपल्या डोळ्यातील पाणी पुसत असतो आणि सुखात काढू पण कसे, तुमच्याशिवाय मी सुखात राहू शकेल का, आणि 6 वर्षापासून मी तुमची वाट बघतो, 6 वर्षात एकदा सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट का केला नाही, आणि अचानक हे काय आज कल्याणी म्हणून तुम्ही माझ्या समोर उभे राहिलात, आणि काय माझे सुखदाशी लग्न लावून देतात का। सार्थक आनंदीला धरतो आणि 6 वर्ष तुम्ही का मला सोडून गेलात असे विचारतो। तुम्हाला माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आनंदी द्यावी लागतील। तर आनंदी एकटक सार्थकडे बघत असते आणि बाजूला होते। तेव्हा आनंदीला जेव्हा सुधाने जे काही प्रॉमिस तिला केलेले असते आणि तिच्याकडून सुद्धा घेतलेले असते ते सर्व क्षण आठवतात। सुधाने तिच्या मनोजला कोर्टामध्ये सोडवलेले असते काही पुरावे देऊन, आणि आनंदीने सुद्धा डिव्होर्स पेपरवर सह्या केलेल्या असतात सुधाला तिचे प्रॉमिस पूर्ण करून। मग सार्थक पुन्हा आनंदीच्या हात धरतो आणि एक नवरा म्हणून मी आनंदी कुठे कमी पडलो सांगा प्लीज, मी माझी चूक सुधारेन। तेव्हा त्याच वेळेस तेथे विशाल येतो आणि आनंदीने ते जे काही त्याला वागायचे सांगितलेले असते अगदी तसेच तो सुद्धा वागणार असतो। तेव्हा आनंदी सार्थकच्या हातातील आपले हात काढून घेते आणि कारण मी आता तुमची आनंदी राहिलेली नाही असे ती सार्थकला जेव्हा म्हणते, आणि विशाल पुढे येतो आणि विशालचा हात धरते आणि मी आता आधार राणीची कल्याणी झालेली आहे असे ती विशालकडे बघून खूप खुश होऊन म्हणते। विशाल मात्र खूप खुश जर झालेलाच असतो तर आनंदी ही सार्थकला म्हणते की मिस्टर राजाध्यक्ष, मी मागचे सर्व काही विसरून गेले आणि आयुष्यामध्ये आनंद मिळवण्यासाठी सर्व काही हेच महत्त्वाचे असते, नाहीतर आपला भूतकाळ आपल्या मानगुटीवर बसून आपलं वर्तमान काळ भविष्य सुद्धा तो बिघडून टाकतो। मी आता मोह ऑन झाले आणि तुम्ही सुद्धा आता सुखदा सोबत पुढे जा, एवढंच मला सांगायचे होते। आणि चल विशाल, तेव्हा ती विशालचा हात धरते आणि जात असते, परंतु तिच्या मनात सुद्धा खूप असे डोळ्यात पाणी येते आणि मनात म्हणते की तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आनंदासाठी सार्थक सर तुम्हाला आनंदीचे सुख नाही। सार्थक सुद्धा आनंदीकडे एकटक बघत मनात म्हणतो की काहीतरी कारण असल्याशिवाय आनंदी तुम्ही अशा नाही वागणार, तुम्हाला कोण असे वागण्यासाठी भाग पाडते हे जोपर्यंत मी शोधून नाही काढत तोपर्यंत मी सुद्धा गप्प नाही बसणार। त्यानंतर इकडे शलाका आणि वृंदा तर खूप दमलेले असतात। वृंदा म्हणत असते की अगं शलाका माझे पाय चिपून दे, केव्हापासून मी तुझी वाट बघते। शलाका म्हणते की आई एकतर आपण इतक्या दमलोत, आपल्या हातात सुद्धा काही लागले नाही आणि तुझ्यापेक्षा जास्त तर मी दमले, मी तुला डबल सीट सायकलवरून घेऊन फिरत होते, तू मात्र आज काहीच केले नाही। तर वृंदा म्हणते की काय ग शलाका, आईची तुला काहीच माया राहिलेली नाही। तर शलाका म्हणते की अगं आई मला माया आहे पण मी खरंच खूप दमले। वृंदा म्हणते ना हो ना, तू एक नंबरची आळशी मुलगी आहे। तर शलाका म्हणते की हो तुझीच मुलगी आहे ना। वृंदा म्हणते की बास्कर आता एकच शब्द तू पुढे बोलू नको। शलाका म्हणते की आई अगं आपण भांडून काय होणार आहे। तेव्हा शलाकाला त्या कुरिअर वाल्या माणसाचा फोन येतो आणि त्याने अजून काही फोटो पाठवलेले असतात, तर ती वृंदाला हे सर्व सांगते। तेव्हा सार्थक आणि आनंदी जेव्हा भेटलेले असतात तर ते फोटो त्याने पाठवलेले असतात आणि शलाका आणि वृंदा ते फोटो पाहतात तर त्यांना धक्काच बसतो। शलाका म्हणते की अगं आई हे सर्व काय आहे। वृंदा म्हणते की शलाका अगं हे सर्व काय, याचा आपण अर्थ तरी घ्यायचं तरी काय, मला सुद्धा खरंच कळत नाही। त्यानंतर इकडे अण्णा हे मनोज, लीना, मालती यांना म्हणत असतात की आनंदी सार्थक सरांना भेटायला गेली पण ती आनंदी म्हणून नाही पण कल्याणी म्हणून, आणि तेथे काय होईल हे काही सांगता येत नाही। लीना म्हणते की अण्णा सार्थक सर आनंदीला नक्की समजावून सांगतील आणि कदाचित त्यांच्या सोबत राहण्यासाठी सुद्धा तयार करतील। अण्णा म्हणतात की नाही लीना, ती कल्याणी म्हणून गेली आणि कल्याणी ही परिस्थितीला आनंदीपेक्षा सामोरे जाण्यासाठी सदैव तयार असते। मालती म्हणते की हो आनंदीपेक्षा कल्याणी नक्की काहीतरी वेगळी आहे, पण नक्की काही ना काही त्यातून मार्ग ती नक्की काढेन, पण मला मनापासून असे वाटते की सार्थक सरांबरोबरच राहावे, स्वतःचा संसार तिने असा मोडू नये, पण काय होईल हे खरंच काहीच कळत नाही। लीना म्हणते की आई सार्थक सरांना जेव्हा आनंदीबद्दल कळेल तर तेव्हापासून त्यांचा संसार नव्याने पुन्हा सुरू होईल असे होईलच। तर अण्णा म्हणतात की पण आता कल्याणी सार्थक सरांना भेटायला गेली पण तेथे काय घडेल काय निष्पन्न होईल हे तर मात्र आपल्याला काही सांगता येत नाही। तेव्हा मालती लगेच सप्तशृंगी मातेला हात जोडते, आई माझ्या लेकीचं सर्व काही चांगलं होऊन दे ग, माझ्या आनंदीला चांगली सुबुद्धी दे, ती जर सार्थक रावांना सोडून गेली तर तिचे कसे होईल याची चिंता मला लागून राहिली, तिला योग्य मार्ग निवडायला मदत कर। तर मनोज म्हणतो की आपण फक्त येथे आपले मत मांडतो पण कदाचित सत्य काही वेगळेच असेल, हे आनंदी घरी आल्यानंतरच आपल्याला कळेल। त्यानंतर इकडे विशाल आनंदीला म्हणत असतो की प्लीज मॅडम शांत व्हा, रडू नका, आणि म्हणजे
सार्थक सिंह सर हे तुमचे भूतकाळ आहे का आणि तुमचे प्रेम त्यांच्यावर आहे का? मॅडम तुम्हाला काही सांगायची गरज नाही, मला सर्व काही कळले. आणि मॅडम तुम्ही हे जे काही करायला पाहता त्यासाठी खरंच खूप धैर्य लागते. खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. त्यात तुम्ही निवडलेले तुमचं आयुष्य, त्यात मी तुमची साथ नक्की देईन. आणि विशाल निघून जातो तर आनंदीला जेव्हा तिने सार्थकला आय लव्ह यू बोलून प्रपोज केलेले असते आणि मिठीत घेतलेले असते ते सर्व क्षण आठवून तिच्या डोळ्यामध्ये आणखीन पाणी येते. सर आता तुम्हाला तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने मार्गी लावायचे. काही झाले तरी त्या मार्गात मी आता आडवी नाही येणार, कधीच नाही. आणि मला खात्री आहे की सुखदा तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त प्रेम देईन. तिच्यासारखी मुलगी तुमच्या आयुष्यामध्ये येते याचा खरंच मला जास्त आनंद होतो. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तेव्हा आनंदी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि तेथून ती घरी निघून येते. घरी सर्वजण तिची वाटच पाहत असतात. मनोज म्हणतो की अजून आनंदी आलेली नाही, तिकडे काय बोलणे झालेले असेल, सार्थकराव काय बोलले असतील, त्या दोघांचे काय सुरू झाले असेल, काय ठरलं असेल, कळायलाच काही मार्ग नाही. आणि तेवढ्यात आनंदी येते तर सर्वजण आनंदीला बघून धावतच आनंदी जवळ येतात. मालती विचारते की आनंदी काय झाले, सार्थकराव भेटले का आणि काय म्हटले ते, तू त्यांना काही सांगितले का, तुम्ही दोघांनी काय ठरवलेत? तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा, आई, वहिनी आणि दादा मला तुमच्याशी बोलायचे. मी कल्याणी म्हणून माझ्या एका नवीन आयुष्याची सुरुवात केली, त्यामुळे आता मला पाऊल नाही मागे घेता येणार. सार्थक सरांना मला जे सांगायचे होते ते तर मी सांगितले, मग आता ते त्यांचं आयुष्य त्यांच्या मर्जीनुसार जगायला मोकळे झालेत. तुम्हाला आता सर्वांना मला फक्त हेच सांगायचे की प्लीज तुम्ही हा विषय माझ्या समोर परत काढू नका. त्यानंतर इकडे सार्थक घरी आलेला असतो आणि तो तर खूप टेन्शन मध्ये रडतच असतो. तेव्हा सुखी त्याच्या जवळ येते आणि त्याला हाय करते आणि काय रे तू ठीक तर आहेस ना सार्थक, काय झाले, कल्याणी ताईला तर तू भेटलास ना आणि तिला भेटून तुला वाईट वाटले का? तर सार्थक म्हणतो की नाही ग, उलट बरे झाले त्या कल्याणीला मी भेटलो, ते तिने तर माझे डोळेच उघडलेत. भूतकाळात अडकून पडायचे नाही, मूव्ह ऑन झाले पाहिजे, पुढे गेले पाहिजे. ठीक आहे. सार्थक हे रागाने बोलत असतो तर सुखी त्याला म्हणते की काय रे सार्थक, काय झाले, तू असे का बोलतोस? सार्थक म्हणतो की नाही, तिने मला जे सांगितले ते मला पटले आणि उलट मी असे म्हणतो की उलट आपल्यामध्ये परत आनंदी हा विषयच नको. मला तिची आठवण सुद्धा काढायची नाही आणि तिचा उल्लेख सुद्धा मला करायचा नाही, नकोच. मी तर असा प्रयत्न करणार आहे की माझ्या तोंडातून तिचं नाव सुद्धा यायला नको. सुखीला सार्थक असा का वागतो हे समजत नाही, परंतु सार्थक तर खूप भडकलेला असतो. हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आनंदी ही सार्थकचा फोटो घेऊन सार्थकला म्हणते की सार्थक सर मला माफ करा, पण मला आता हे करावेच लागेल कारण माझ्याकडे दुसरा आता कोणताच पर्याय नाही. सार्थक सुद्धा इकडे खूप भडकलेला असतो की आनंदी तुम्ही असं वागूच कशा शकतात, मी नाही ना तुमच्या आयुष्यात, मी नाही येणार, मी कधी भेटणार सुद्धा नाही आणि कधी तुमची आठवण सुद्धा काढणार नाही. त्यानंतर इकडे मालती सुद्धा आनंदीला म्हणत असते की तुला आमच्याशी कोणाशीच संबंध ठेवायचा नाही तर मग तू आमच्याशी असणारी नाळ सुद्धा तोडून टाक. तू आनंदी नाहीस ना, तू कल्याणी आहेस ना, मग जा समाजसेवा कर, तुझ्या मार्गाने तू सुखी राहा. तेव्हा मालतीने सुद्धा आनंदीला खूप काही सुनावलेले असते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.